होता, त्यानंतर निर्धाव चेंडू आला आणि ज्या खेळाडूंनी पहिल्या सामन्यामध्ये हाकार माजवला होता त्या खेळाडू बंटीला माघारी पाठवलंय. तिसऱ्या चेंडू होती फलंदाज त्रिफलाची दांडीगुल. जरा बघा आपल्या कमिटी मेंबर जरा चेंडू बघा जरा जवळपास आहे. यस धन्यवाद. या बरीच वर्ष आम्ही गंगानगर मध्ये आहोत दादा. या आपण आपलं मनापासून हार्दिक स्वागत. वारे टीमला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आज उपस्थित आहेत. इथे पाहतो आपण चांगल्या पद्धतीने चेंडू ढकलला गेला, सीमारेषे पलीकडे गरगला चेंडू निघाला, जमिनीला गुदगुल्या करत चेंडू फरार रन ती 4 चौकाराला वारे टीम म्हटलं गेलं. आणि मयूर मसे यांच्या मिसेस अस्मिता सुर्वे इंस्टाग्राम मध्ये पाहू शकता. विनायक माली बरोबर अनेक रील्स त्यांच्या आहेत. अनेक आपण पाहतोय त्या विनायक माली बरोबर त्या युट्यूब व्हिडिओ आपण पाहायला गेले. ते अफलातून कलाकार विनायक माली त्याच्या सोबत पाहिलं गेलं आपण. आणि त्याचसोबत आपण पाहिलेलं मयूरचे पण काही ब्लॉग आहेत अस्मिता मॅडमच्या सोबत, चांगले ब्लॉग आहेत. आणि मयूर या स्पर्धेमध्ये काही ब्लॉग बनवेल का या स्पर्धेसाठी वारे टीमसाठी ते पण पाहावं लागेल. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक मिनिट 15 धावा आपण पाहतोय. थोडंसं आमचं स्क्रीनवरती लक्ष गेलं दादा, काही नाही, स्क्रीनवरती लक्ष गेलं. स्टेप आउट केलं चेंडूला आपण पाहतो. त्या ठिकाणी शतरक्षक आहे, चांगलं शतरक्षण बघा या मॅच मध्ये पाहिलं गेलं. वारे टीम खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी करते. कमी स्पर्धा खेळत असते वारे टीम आपण पाहतोय, पण गावामध्ये त्यांच्या अँड्रमच्या मॅचेस भरपूर होतात. स्पर्धा अँड्रमच्या भरपूर होत असतात. इथे पाहिलं गेलं आपण चांगलं क्षेत्ररक्षण प्रयाग, ज्याला KPL मध्ये आम्ही चैतन्य 11 संघाकडून खेळताना पाहिलं होतं. आज आपल्या संघाचं नेतृत्व करत असताना एक चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून धावसंख्या स्कोर कार्ड 16 एक गड्याच्या मोबदल्यात धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहायला गेल्यात. बंटी बाद झाल्यानंतर आपण पाहतोय हर्षल आणि त्याच्या सोबत मैदानावरती आपण पाहतोय महेश, हर्षल मोगे, महेश मोगेला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आनंदाला आपण पाहतोय. मयूर मसे यांना विनंती करतो आपल्याला व्यासपीठ आयोजकांकडून आमंत्रित केले जाते. आपण व्यासपीठावरती यायचे. मयूरजी मसे गोलंदाजी मार्क वरती आनंदा पंताच्या उजव्या साईडनी गोलंदाजी करतोय. रिवासाठी दोतरी तलवार चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. अनेक वेळा महेशला
असे फटके मारताना आपण पाहिले गेलेत. पहिल्या षटकामध्ये पाहिलेला चांगली धावा आपण पाहतो, तरी एक गडी गारद झाला होता. 16 धावा धाव फलकावरती आहेत. एक विकेटचं पतन आम्ही पाहिलं गेलं. बंटीच्या नंतर ही जोडी आपण पाहतो, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे हर्षल आणि महेशला. कालवर टीम कडून अनेक वर्ष क्रिकेट खेळत असताना इथे पुन्हा एकदा शपरून करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा टायमिंग जुळलं, सूत्र जुळलं नाहीये, समीकरण बिघडलंय सध्या तरी मैदानावरती. फलंदाज आणि या चेंडूमध्ये डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता आपण या ठिकाणी पाहतोय. निर्धाव चेंडू आपण पाहायला गेला. अनंता पुन्हा एकदा तयार. फील्ड आता ओपन आहे, कारण 4 षटकाची मॅच आपण पाहतोय. सेकंड राऊंडच्या पहिली मॅच मालेगाव विपक्ष वारे. टप्प्याचा चेंडू आपण पाहायला गेला. पाहिला प्रयत्न त्या ठिकाणी स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, परफेक्ट शॉट नव्हता, पण एक सिंगल आपण पाहतो या ठिकाणी थांबली नाही. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एक धाव फलकावरती. धावसंख्या स्कोर कार्ड 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजय सर पाहिलं गेलं तर वातावरण शांत या मैदानावरती पाहिलं गेलं गावाच्या पलीकडे आहे. अनेकदा आपण पाहिल्या स्पर्धेमध्ये दरवेळीच आपण पाहतो मैदानाची आखणी करत असताना मैदान वाढलं गेलंय आणि खूप प्रयत्न आणि चांगली मेहनत आपण पाहतो या ठिकाणी आहे. इथं बॅटची अप्पर एज. डॉट चेंडू हर्षली या ठिकाणी खेळत असताना निर्धाव चेंडूची सांगतात. दुसरं षटक घातक ठरलंय सध्या तरी मालेगाव टीमसाठी. 3 चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये निर्धाव आलेत, एक सिंगल आली. धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल, कारण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं चांगली फलंदाजी करतोय या ठिकाणी वारे टीम. चांगले फलंदाज त्यांच्याकडे आहेत. खालवर टप्प्याचा चेंडू पाहिला गेला. चेंडूला आपण पाहतोय स्वीप केल्या चेंडूला तिथे क्षेत्ररक्षक वाईट लॉंगर काऊ कॉर्नर आला. आता दरम्यान चिते के चपल्याने हरणाच्या गतीने 2 धावा महेश आणि हर्षल पूर्ण करत असताना 2 धाव्याने जी धावसंख्या 17 वरती स्थित होती ती आता 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. यानंतर ही बिग फाईट असेल मार्केवाडी विपक्ष खाड्याचा पाडा. दोन्ही संघाचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण तयार आहात टॉस साठी. चांगला चेंडू पुन्हा एकदा पालन करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा टायमिंग जुळलं नाहीये. 2 षटकांची इनिंग आपण पाहतोय. 2 षटके या ठिकाणी खेळली आतापर्यंत संपुष्ट झालेत. यांचे 2 षटक या ठिकाणी समाप्त झालेत. अजय सर आता वाकस येईन करून आपण पाहतो 2 षटक गोलंदाजी केली जाईल. या 2 षटकामध्ये धावसंख्या 19 या आकड्यावरती डिंग ब्रेक असेल. थोडं पाणी घेऊन जा, पण लगेच या 19 धावा स्कोर कार्ड वरती आहे. तो परत संधी देऊया आमच्या डीजे दीपकला. ठोक डीजे. तिसरं षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय. दर्शनचा चेंडू दूरवरचा चेंडू होता. आपण पाहतो बॉडी पासून दूरवर चेंडू खेचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला महेशने.
एक सिंगल धावफलकावरती घेतली जाईल. स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. एक गड्याच्या मोबदल्यात धावा. इथून गाडी गिअरमध्ये टाकावी लागेल. इथून एखाद्या बोलतो ना, एखादा दूरवरचा अंतर कापायचा असेल तर आपल्याला पाहिजे तर गाडीचा स्पीड वाढवायला लागतो. कधीतरी सुरक्षित अंतर आणि त्यावरती आपण पाहतोय आपली जी स्पीड समांतर ठेवावी लागते. इथे गिअर बदलला, चेंडूला भिरकावला. सीमारेषा पलीकडे वाईड स्लॉगन काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर. षटकार ठोक डीजे. कमबॅक पाहिलं गेलं. या अगोदर आपण पाहिलं सिंगल आली, सिंगल नंतर षटकार आला. षटकारानंतर गोलंदाजने ओळखलं, त्याच पद्धतीने पाहतोय बदल केल्याने 26 झाल्या. 19 होत्या, एक सिंगल आली, त्यानंतर षटकार 26 डॉट चेंडू आला. 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाज दर्शन संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय. ब्रायटन उर्दू विकेट, बॅटची कडा, फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. स्लोवर गती परिवर्तन पाहिलं गेलं. गोलंदाजाकडून बोटांची जादू दाखवली, त्या जादूमध्ये फसला हर्षल. झटका दिला गेलाय कालभैरव क्रिकेट संघ मालेगाव बी टीमला. चौथा चेंडू आपण पाहतो घातक ठरला या ठिकाणी. विकेटचं पतन पाहिलेलं. पाचवा चेंडू गोलंदाज दर्शन किशोर भोईर नवीन फलंदाज पाहतोय. इथे दूरवर चेंडू होता. याच पद्धतीचा पहिला चेंडू होता जिथे आपण पाहिलं गेलं महेश ती बॅट टॅप केली होती, चेंडू सिंगल त्या ठिकाणी धाव आली होती. त्यानंतर दुसरा चेंडू हर्षलने षटकार टोकला गेला, हर्षल डॉट चेंडू केला. आणि चौथ्या चेंडू होती बॅटची कडा. एसटीच्या पाठीमध्ये झेल देऊन हर्षल माघारी परतला. 4 चेंडू नंतर पाचवा चेंडू घेऊन आला गोलंदाज दर्शन, तो वाईट फेकलाय. आणि की 2 चेंडूची खेळी बाकी या षटकातली. समोर उडवलाय लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये शतरक्ष आरामात घेतलेला फटका आपण पाहतो. सिंगल पाहिजे, ती सिंगल या ठिकाणी आली. एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरकलंय. धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटचा अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. त्यानंतर चौथं षटक सुरू होईल. आणि चौथं षटक सुरू झाल्यानंतर लगेच टॉस साठी उपस्थित व्हायचे. श्री खांबाया जय हनुमान क्रिकेट संघ मार्केवाडी विपक्ष जय हनुमान क्रिकेट संघ जय सप्रभा क्रिकेट संघ खाड्याचा पाडा. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव आपण पाहतो या ठिकाणी आले. अतिरिक्त धावेने एक धाव आपण पाहतो या ठिकाणी धावफलकावरती घेतली गेली. धावसंख्या स्कोर कार्ड 29. आणखी एक डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहिली गेली. तीन षटक 29 धावा स्कोर कार्ड वरती. राजेश गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी सज्ज झालाय.
चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली गोलंदाजी, शेवटचा अंतिम षटक, स्लॉगवर जे अनावरती षटक पाहतो. आयोजक पहा, आमचे कैलाश दादा असतील, आमचे मंगेश दादा असतील, आमचे भगवान दादा असतील, आमचे किरण दादा असतील, आमचे रामदास दादा असतील, आमचे जॉन्टी दादा, म्हणजे काही जे पाहुणे जे आहेत, जे आणि खेळाडू आहेत, जे आयोजक कमिटी मेंबर आहेत ना, ते बघा काही जण पाहुणे कुठे कुठे आहेत ते पाहतात, काही जण स्टेज सांभाळतात. त्या दरम्यान पाहतो स्टेज ड्राईव्ह, चेंडू वन बाउन्स आहे सीमारेषे पलीकडे, रन्स मिळतील 4, इथे आला चौकार. म्हणजे पाहुणे कुठे कुठे आले तिथून कॉल केला जातो. आमच्या इथे जे स्कोरर असतात त्यांना कॉल केला जातो. तुषार असेल, अजून आपण पाहतोय गुड्डू असेल, त्यांना ते कॉल करतात. पाहुणे कोण कुठे आले त्यांचा आम्हाला अपडेट या ठिकाणी देतात. म्हणजे सर्व आयोजक कमिटी मेंबर आहेत ना, त्यांना हॅट्स ऑफ. नियोजन आयोजन करताना प्रत्येक गोष्ट पाहतात ते. आज प्रथमतः मी पाहतोय कधीच कोणत्या टुर्नामेंटमध्ये ना लवकर गावकऱ्यांचे स्वागत करत नाही, ते शेवट कधी मध्ये. पण आज गावकऱ्यांचं प्रथमतः, कारण ते त्यांच्यासाठी मेन आहेत, आपले ग्रामस्थ त्यांच्यासाठी मेन आहेत, आणि ग्रामस्थांचा मान सन्मान करून या स्पर्धेची शोभा वाढवली जे हनुमान क्रिकेट संघ वाकस या टीमने. ओरपी चेंडू आहे, समोर दिला आणि त्याला उडवला सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये आलेला किशोर भोईरच्या बॅट मधून हा लाजवाब षटकार. तो स्कोर आपण या ठिकाणी पाहतोय. नो चेंडू घोषित केलाय पंचांकडून. आपण रिव्ह्यू मागितलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने, दररोज चेक केला जातो या ठिकाणी. नो बॉल आहे, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं थोडंसं मी पण प्रथमतः बघताना असं वाटलं होतं कुठेतरी बॅट्समन बॅट आहे का, पण जेव्हा चेंडू त्याच्या बॅटच्या रेजमध्ये तो बॅट्समन स्टँड अप झाला होता आणि पंच यांनी ऑफिशियलने दिलेला डिसिजन योग्य तो डिसिजन त्या ठिकाणी पाहतोय. नो चेंडू आला, यानंतर फ्रीडचा चेंडू आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दोन्ही आपण पाहतो 12th मॅन या ठिकाणी आहे, जय हनुमान क्रिकेट संघ वाकस आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये पाहिलं गेलं अफलातून कामकाज या आयोजक कमिटीचं आपण पाहिलं गेलंय. सुंदर नियोजन, स्पर्धेवरती पूर्णपणे नियंत्रण या ठिकाणी ठेवलंय. मला वाटतं हॅट्स ऑफ आमचे ऑफिशियल. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट जरूर झालाय, पण फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आपण या ठिकाणी पाहतोय. या दरम्यान आपण पाहतो धावसंख्या स्कोर कार्ड 46 आकड्यावरती आपण पाहतोय. 46 धावा. पुन्हा एकदा पाहतो लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये जागा बनवली होती किशोर, आणि खऱ्या अर्थ पाहतोय अनुभव काय असतो 40+ मध्ये सध्या तरी अग्रेसर असलेला खेळाडू
संघाचा तारणार ठरला. इथे आला षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतो धावसंख्यावरती जाऊन पोहोचले ती 52. 24 चेंडू आणि 52 धावा या ठिकाणी आल्या. 53 धावांची गरज असेल आणि खऱ्या अर्थाने किशोर बोईटचा कौतुक करी जेव्हा तो लेट गेला मैदानावरती आणि त्याच्या बॅट मधून धावा आल्या त्या आपण जरूर स्कोर कार्ड पाहूया. जरूर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक झालेले टॉस साठी या मार्केवाडी आणि खाड्याचा पाडा वेळ घेऊ नका. जर तुम्ही लेट झालात आणि मॅच जर सुरू झाली तर ओव्हर कमी केली जातील. 8 बॉल आणि 23 धावांची अफलातून इनिंग साकारली किशोर भोईरने. एक सिनियर प्लेअर संघासाठी तारणारा ठरलाय. बघूया या 53 धावांचा पाठला कशा प्रकारे होईल. ऐकूया आवाज आपण अजयजी दादे सर यांच्या आवाजात. मार्केवाडी बी आपण टॉस साठी या. श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी बी टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी लवकर या. खाड्याचा बाडा संघाचा कॅप्टन इथे उपस्थित झालेला आहे. जर का सेकंड इनिंगचा पहिला बॉल जर का पिच वरती पडला तर मात्र खाड्याचा बाडा टीमला टॉस विन दिला जाईल. मार्केवाडी बी टीमने याची नोंद घ्या आणि विजयासाठी लक्ष ठेवण्यात आलंय जानमन वारे संघाला. टॉस जिंकून चेसिंग स्वीकारली होती दिनेश म्हसेने आणि आता लक्ष 24 बॉल मध्ये 53. चला टीम कॅप्टन टॉस साठी येत आहेत. पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल आणि जय हनुमान क्रिकेट संघ वारे सामाजिक कार्यकर्ते रोशन दळवी यांच्या वतीने आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली ही स्पर्धा. कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या दिवशी सुरू झालेली ही स्पर्धा इथून 6 रात्रीमध्ये ही स्पर्धा असेल. 48 संघांचा समावेश असणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आजच्या दिवशी कोण क्वालिफाय होईल याचं प्रेडिक्शन बरेचसे क्रिकेटपटू करतायत. पण बघूया जेव्हा क्वालिफायची मॅच येईल तेव्हाच आपल्याला तो आजचा विजयी संघ मिळेल. ओव्हर टू. या दरम्यान मी या स्पर्धेचे संयोजक आयोजक कमिटी मेंबर तसेच कर्जत टेनिस क्रिकेटचे एक सुंदर गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते सर्वांचे लाडके किरणदादा शिल्के यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल या ठिकाणी करायचे. तर टॉस या ठिकाणी श्री खांबाया जय हनुमान क्रिकेट संघ मार्केवाडी संघाने टॉस जिंकलाय आणि जरूर त्यांच्याकडून आपण पाहतोय डिसिजन असेल तर जरूर म्हणून सांगितलं लवकर. हा डिसिजन सांगितलंच ना त्याच्यामुळे विचारण्याचा काही संबंधच येत नाहीये. हा आता ती मुलगी पसंत केली ती घरी जाऊन सांगतील हो यांना. चला कॉम्बॉक्स मध्ये होईल बदल. ऐकूया आवाज अजयजी डारे सरांचा. जय हनुमान वारे टीमला 24 बॉल मध्ये 53चं टार्गेट आहे. टॉस जिंकलाय श्री खांबाया जय हनुमान मार्केवाडी बी टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय कॅप्टन समीरने. आणि खाड्याचा वाडा तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये पहिल्यांदा बॅटिंग करायचे. नागेश दादा रेडी राहा आपण नेक्स्ट मॅच साठी. 24 बॉल 53. प्रयाग म्हसे आणि त्याच्या साथीला फलंदाज समीर. जय हनुमान वारे संघाला जर आज क्वालिफाय मॅच मध्ये एंट्री करायची आहे तर प्रयाग म्हसे आणि समीरला पहिली सुरुवात ही चांगली द्यावी लागेल. 24 बॉल 53 आहेत. मार्केवाडी ब संघ जेव्हा खेळतो ना तेव्हा खरं तर त्यांच्याकडे षटकार चौकार मारणारे फलंदाज जरूर आहेत. गोलंदाज रेडी होईल. 24 बॉल 53. सेकंड राऊंड मध्ये एका एंड कडून 2 ओव्हर दुसऱ्या एंड कडून 2 ओव्हर असा फॉर्मॅट आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. एका एंड कडून 2 दुसऱ्या एंड कडून 2 अशा ओव्हर टाकाव्या लागणार आहेत. हर्षल आला बॉलिंग ट्रॅक वरती. मागच्या सामन्याचा 2 ओव्हरचा स्पेल टाकणारा 9 धावा त्याने दिल्या होत्या 2 ओव्हर मध्ये. तो आता एकच ओव्हर त्याला टाकायचे. 53 धावा मोठं लक्ष आहे आणि जय हनुमान वारे त्यासाठी सज्ज आहे. प्रयाग आणि समीर
ऑन फायर सुरुवातीपासून व्हावं लागेल, कारण 13.25 ची सरासरी आहे. मॅच ऑन. 24 बॉल्स 53 चं टार्गेट. समीर स्ट्रायकर एनला उभा आहे आणि पहिला बॉलर पॉवर प्ले मध्ये तो हर्षल. आपल्या रनअप मध्ये थांबला हर्षल. जय हनुमान वारे. आज उद्घाटनाचा पहिला सामना कोणी जिंकला असेल तर जय हनुमान वारेने. त्यानंतर अंजब बी संघाला मालेगाव बी ने पराभूत केलं आणि आता लढाई येते क्वालिफाय मॅचचं तिकीट मिळवण्यासाठी. आमदार चषक 2026 वाकसची ही स्पर्धा आणि पहिल्या रात्रीमध्ये सेकंड राऊंडच्या मॅच मध्ये 24 बॉल मध्ये 53चं टार्गेट. हर्षल ओव्हर द विकेट ने पहिला बॉल समीरचा फटका हवेत आणि कॅच ड्रॉप. झेल सुटला इथून आणि पहिली रन कंप्लीट. सोप्पा झेल होता. किशोर भोईर आणि टीम विचारात आहे की ही कॅच पकडायला हवी होती का. एक बॉल 53चं टार्गेट आहे. श्री खांबाया प्रसन्न जय हनुमान मार्केवाडी बी ने टॉस जिंकून डिसिजन स्वीकारलेला फिल्डिंगचा, कारण त्यांच्याकडे षटकार मारणारे बॅट्समन आहेत. बंटी माळी खास करून तयारी या स्पर्धेसाठी त्यांनी केलेली आहे. विराज एकच बॉल मिळाला, त्यावरती त्याने रोडच्या पलीकडे सिक्सर मारला. फसवणारा चेंडू होता हर्षलचा. स्लोवर बॉल. प्रयाग मसेलाही उत्तर देताना थोडासा थांबावं लागलं, कारण आधी त्याने सिक्सर साठी जागा बनवली होती, पण चेंडू इतका स्लो आला की त्यालाही काही करता आलं नाही. 2 बॉल 1 धाव. प्रयाग मसे. आज प्रयागची बॅटिंग चालली पाहिजे जय हनुमान वारेसाठी. हर्षलचा चेंडू प्रयागच्या बॅटमधून ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये चेंडू चाललाय. अडवलाय बॉल. 1 धाव. 3 बॉल 2. 53चं टार्गेट आहे. जय हनुमान वारेला माहिती की ओव्हर मध्ये 13 धावाची सरासरी जर का राखायची आहे तर ओव्हर मध्ये 1 षटकार 1 चौकार मॅन्डेटरी आहे. समीर 3 बॉल 2. हर्षल मेन बॉलर आहे या संघाचा. फसवणारा हा बॉलर आहे. समीरच्या बॅटमधून बैठक शॉट उंच गेलाय. डाऊन दी बॉल खेळाडू किशोर. कॅच ड्रॉप. झेल सुटलाय परत एकदा. जीवनदान मिळालंय ते मात्र फलंदाजाला. 2 कॅचेस ड्रॉप झाल्या. या बॉल वरती धावा देखील मिळाल्या. 2 5 धावा झाल्यात. 4 धावा झाल्यात माफी असावी. 4 बॉल 4. जय हनुमान वारेला जी किशोर भोईरने इनिंग खेळली 8 बॉल 23 ची. शेवटच्या 2 ओव्हर मध्ये ज्या धावा आल्या 33 धावा शेवटच्या 2 ओव्हर मध्ये आल्या. 2 ओव्हर मध्ये फक्त 19 होत्या आणि किशोर भोईरच्या त्या बॅटिंगने इतकं मोठं टार्गेट आलंय, त्यामुळे समोरच्या टीमने 2 ओव्हर मध्ये 19 केल्या होत्या. 2 ओव्हर मध्ये 33 मारल्या. तर जय हनुमान वारेला देखील विकेट टिकून सुरुवातीच्या 2 ओव्हर फार इम्पॉर्टंट आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या वारे संघासाठी. 4 बॉल 4. समीरचा हा स्ट्रोक. बॅटची कडा. विकेट पहिली. फर्स्ट विकेट गॉन. फलंदाज समीर आउट. पान 1 विकेट. समीर आउट झालाय. नवीन बॅट्समन जय हनुमान वारे टीम कडून दर्शन चाललाय. चला वेल घेऊ नका. 1 वाजून गेलाय. अजूनही 2 मॅचेस बाकी आहेत. आमदार चषक वाकसच्या स्पर्धेमध्ये जो पहिल्या रात्रीमध्ये क्वालिफाय होईल आणि त्यानंतर दुसऱ्या रात्रीमध्ये जो संघ क्वालिफाय होईल त्या 2 संघांची मॅच तिसऱ्या रात्रीच्या सुरुवातीला पहिला सामना होईल, तो टॉप 6 मधला. फर्स्ट नाईटचा विजेता, सेकंड नाईटचा विजेता यांची टॉप 6 ची मॅच ही थर्ड नाईटच्या सुरुवातीलाच पहिली 6:45 वाजता होईल. ही आधीच आम्ही अनाउन्समेंट करतोय. 6:45 ला बरोबर रिपोर्टिंग करा. 7 ला आपला सामना बरोबर एक्झॅक्ट 7 ला सुरू होईल
येणारे बॉल आहेत अजूनही 19 धावा हव्यात त्या 49. दर्शनसाठी हा चेंडू होता. हर्षल मोगेची ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. धावा दिल्या फक्त 4. आता येणारे 18 बॉल आणि 49 धावांची गरज आहे जानमन वारे संघाला. जानमन वारे संघाकडे अजूनही फलंदाज आहेत. दिनेश मसे, यश सारखा एक चांगला हिटर त्यांच्याकडे, ज्याने यावर्षी वंजारपाड्याचं ग्राउंड गाजवलं होतं. कल्याणवरून आलेला चिंचपाडा संघ या संघाला पराभूत करणारा वारे संघाचा फलंदाज कोण, तर यश. गाजावाजा होता. वारे गावाने उचलून घेतलं होतं यशला. इतकं वजन असताना देखील इतका भार गावकऱ्यांनी घेतला, कारण विजयाची ट्रॉफी होती. तो यश अजून मैदानाच्या आतमध्ये जायचा बाकी आहे, पण 18 बॉल 49 आहे. चला वेळ घेऊ नका अजिबात. मार्केवाडी ब आणि खाड्याचा पाडा या दोन टीम मध्ये टॉस झालाय. खाड्याचा पाडा नागेश दिघे आणि त्यांची टीम सेकंड मॅच साठी रेडी आहे. 18 बॉल 49. टार्गेट चेस होईल का? आमदार ट्रॉफी जिंकायची आहे. नवीन आलेला बॉलर महेश, फिल्डिंग लवकर लावून घ्या, कॅप्टनला रिक्वेस्ट आहे. 18 बॉल 49. खाड्याचा पाडा आणि मार्केवाडीचा सामना कधी येईल यापेक्षा आता हा सामना कसा रंगेल. विराज ज्याने एक बॉल आरपार 6 मारला, तो चेंडू अजूनही सापडला नाही आम्हाला. चला चला वेळ घेऊ नका महेश, हंबल रिक्वेस्ट आहे. प्रयाग मसे आणि त्याच्या साथीला दर्शन. प्रयागला आता इथून जबाबदारी घ्यावी लागेल. वन साइड जर का प्रयागने जर बॅटिंग केली तर 18-49. लक्ष मोठं नाही. 18 बॉल 8 6 मारायचे. 10 चेंडू एक्स्ट्रा आहेत वारे संघाकडे आणि ते 8 सिक्सर. सिक्सरची भाषा, सिक्सरची किंग, आणि तो सिक्सर मारेल का प्रयाग? गोलंदाज तयार. प्रयागच्या बॅट मधून स्ट्रोक आलाय आणि स्वीपर कडे बॉल अडवलाय. 1 रन कंप्लीट आहे. दुसरीचा एफर्ट्स घेतला जाईल का? 2 धावा घ्यायच्यात आणि या दरम्यान फलंदाज आउट, बॅटर आउट. विकेट आलेली आहे. चला नवीन बॅट्समन मैदानावरती येईन वा. त्यांनी आयोजकांशी संपर्क साधा, कारण आम्हाला ती चावी सापडली आहे, पण ओळख पटवून ती चावी घ्या, नाही तर दुसऱ्याची 4 व्हीलर घेऊन जाऊ नका. 17 बॉल आणि अजूनही 48 धावा, 8 सिक्सर. जानमन वारे संघ खेचणार का? मार्केवाडी बीचे सगळे धुरंधर ना थांबलेत. कधी आमची मॅच येईल? वॉर्मअप करा आपण. खाड्याचा पाडा मार्केवाडी ब. महेश बॉलिंग करतो. 17-48. प्रयागच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय लॉंगॉन कडे. एका टप्प्याने चेंडू हातात आहे. दुसऱ्या रनचे प्रयत्न सुरू झालेत आणि प्रयाग पोहोचलाय. यश पोहोचलाय. मॅच मध्ये 2 धावा कमी आल्यात. आता 16 बॉल आणि धावा करायच्या अजूनही 46. जानमन वारे या संघाचा परफॉर्मन्स यावर्षी डेची स्पर्धा जिंकलेली आहे. कल्याण तालुक्याच्या बाहेरून आलेल्या संघाला या टीमने पराभूत केलं, त्यामुळे हा सामना सोपा नाहीये मालेगाव ब संघासाठी, कारण मॅच मध्ये 16 बॉल 46 आणि प्रयाग मसे यश अजूनही मैदानाच्या आतमध्ये. महेशची ओव्हर, ओव्हर द विकेट हा चेंडू आणि कॅच आउट. प्रयाग बाद, माघारी आला प्रयाग. मॅच आता 15 बॉल, धावा पाहिजे ते 46. तर ओव्हरआर्म नाईट टुर्नामेंट जानमन वारे संघ संघर्ष जर का केला नाही, इथून स्ट्रगल भरपूर आहे, पण जर का स्ट्रोक मारले सीमा पार
तर मॅच आटोक्यात येईल. 15 बॉल अजूनही बाकी आहेत. धीम्या गतीचा बॉल बरोबर पिकअप केलाय. पिकअप शॉट आणि कॅच ड्रॉप. आर्यन होता, कॅच ड्रॉप झाली. 2 धावा मिळाल्या. 2 धावांनी स्कोर 9 करायचे त्यातून मॅच जिंकण्यासाठी. 44 14 बॉल आणि 44 धावा. आर्यनने कॅच ड्रॉप केली, हरकत नाहीये. पुढील बॉल वरती परत एकदा तो रेडी होईल. पण मॅच जर का खेचायची तर राजेशला असेच फटके मारावे लागतील. 2 बॉल बाकी आहेत महेशचे. राजेशच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय उंच हवेत. स्वतः बॉलर पण आले होते आणि किशोर भोईरने कॅच पकडली. वारे टीमला आणखीन एक धक्का. राजेश आउट. सातत्याने सूचना आपण करतोय. मालेगाव ब संघ टाइम अजिबात घेऊ नका, स्पीडअप ठेवा जरा, कारण रिदम मोमेंटम तोडू नका. 13 बॉल आहेत. शेवटचा बॉल आहे महेशचा. दिनेश मसे कॅप्टन जानमन वारे संघाचा मैदानाच्या आत आहे. दिनेश साठी हा चेंडू होता. ओव्हर नंबर 2 कंप्लीट. 12 बॉल विजयासाठी धावा हव्यात 44. टॉस जिंकला होता वारे संघाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. कदाचित कॅप्टन दिनेशच्या मनामध्ये विचार चालू असेल की बॅटिंग करायला हवी होती का, कारण समोरचा संघ होता. चला चला टीम मीटिंग अजिबात नकोय. अंपायर्सला विनंती आहे की आपण सातत्याने सूचना करा. 12 बॉल 44 ची गरज आहे. टीम मालेगाव बी, किशोर, हर्षल, महेश, वेळ अजिबात घेऊ नका आपण. 12 बॉल 44 ची गरज आहे, कारण टाइम भरपूर झालेला. आज स्पर्धेचा पहिला दिवस होता, पहिली रात्र होती. 1:17 झालेले आहेत. अजून 2 मॅचेस बाकी आहेत. टाइम सेट झालेला आहे बघा, बरोबर 9 मिनिटात 2 ओव्हर टाकलेले आहेत. त्यामुळे 1 मिनिट जो अवधी होता, टीम मीटिंग आपण लवकर कंप्लीट करा, कारण या मॅच मध्ये 12 चेंडू आहेत, 44 पाहिजेत. आता यश जोपर्यंत वारे संघाचं वरती आहे ना, तोपर्यंत संघाला अपेक्षा आहे उद्योजक मयूर मसे आणि प्रवीण मसे यांना जर का आता विश्वास कोणावरती, तर यश वरती विश्वास आहे. वारे संघासाठी तो सामन्याचं वारं फिरू शकतो. 12 बॉल 44. तिसरा बॉलर आलाय गौरव. मागच्या मॅच मध्ये याच बॉलरने 25 धावा दिल्या होत्या. आता तशाच 25 धावा जर का वारे टीमने ठोकल्या तर मॅच ताब्यात येईल. 12 चेंडू 44 हव्यात. बिग फाईट आहे. यश वारे संघाकडून स्ट्राईक वरती आहे. जो खडे खडे सिक्सर मारतो ही त्याची स्पेशालिटी राहिलेली आहे, आणि त्या यशच्या विरोधात गौरव आलाय. ओव्हरला सुरुवात. 12 बॉल 44 धावसंख्येची गरज. पहिला बॉल यशचा स्ट्रोक. खेळाडू आहेत स्वीपर वरून पुढे सरकलेत. दुसऱ्या धाव्याचा अटेम्प्ट आहे. यश धावतोय आणि 2 धावा कंप्लीट. बघा, 4 व्हीलरची चावी ज्यांच्याकडे आहेत, ज्यांनी आयोजकांना सांगितलं होतं चावी त्यांच्याकडे आहे, ते गाडीचे मालक या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्याकडे ती चावी सपूत करा. 11 बॉल 42. यश 11 बॉल मध्ये 7 सिक्सर मारायचे. 11 7 6. माइंड मध्ये तेच सुरू आहे. बॉलर गौरवच्या विरोधात आहे यश. बॅट वरती आहे. परत एकदा फर्स्ट स्लिपने बॉल अडवला. 1च धाव मिळेल. कॅप्टन दिनेश स्ट्राईक ठेवेल स्वतःकडे. आता 10 बॉल आणि 41. स्कोर हवाय, त्या बाउंड्री येत नाहीयेत. बाउंड्री पासून दूर आहे जानमान वारे, म्हणून स्कोर आता थोडा रिक्वायर्ड 100 वाढलंय. 10 बॉल्स 41 हव्यात. 10 बॉल 41. गौरवच्या विरोधात प्रयत्न होते यशचे. आता कॅप्टन दिनेश मसे मैदानाच्या आत. स्ट्रोक चांगला आहे. अलोंग दी कार्पेट आहे. लॉंग ऑन मध्ये फक्त सिंगल आहे. 9 बॉल मध्ये 40 आहेत. आता फार चांगले स्ट्रोक मारतायत, पण हवाई सफर जे चेंडूला घडवायचे त्यामध्ये थोडस अपयश येत आहे. बॉल प्रत्येक बॉल वरती रन्स आहे, पण 9 बॉल 40 आहेत.
त्यामुळे सिक्सर फार महत्वाचे आहेत वारे संघासाठी. चांगला बॉल टाकलाय यॉर्कर स्पॉटवर. डॉट बॉलची अपेक्षा आणि इथून अपील होते आणि या वेळेस मात्र फलंदाज स्वतः प्रामाणिकपणे त्याने सांगितलं की मी इथे बाद आहे. हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी आणि फलंदाज आउट. श्री कांबाया प्रसन्न मार्केवाडी ब आपण स्टेजच्या समोर 11च्या 11 खेळाडूंनी रिपोर्टिंग करा. जसा हा सामना संपेल तसा मार्केवाडी ब संघ मैदानावरती फिल्डिंग साठी एंट्री करेल. 8 चेंडू आणि 40. प्रवीण मसे आलेत. गौरवचा चेंडू. प्रवीण मसे आला. बॉल सोडून दिला आणि चेंडू डॉट. प्रवीण देखील थोडेसे सरप्राईज आहेत. 7 बॉल 40. आता प्रत्येक बॉल बाउंड्री पारच हवाय, अन्यथा हा सामना मालेगाव ब संघाच्या खात्यात जाईल. प्रवीण मसे जुना जाणता हार्ड हिटर वारे संघाचा जो स्ट्राइक वर आहे. शेवटचा बॉल गौरवच्या खात्यात. आणखीन एक विकेट. प्रवीण मसे आउट. ब संघाने किशोर भोईरने जी दमदार बॅटिंग केली त्या धावांचं ओझं सेकंड इनिंग मध्ये जाणवलं. जर का 40च्या आतमध्ये मालेगाव संघाला थांबवलं असतं तर जानवन वारे संघासाठी तो स्कोर माफक होता. पण आता 6 चेंडू 40 आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने बॉलिंग करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. मालेगाव बी संघाकडून बॉलर आर्यन अथर्व मैदानावरती गेला आणि दिनेश मसे. आता कॅप्टनला शेवटचे 6 बॉल खेळायचे आहेत का? 6 मध्ये 40 आहेत. दिनेश मसे किती सिक्सर मारेल चेसिंग करण्याचा निर्णय टीमने स्वीकारला होता आणि त्यासाठी दमदार स्ट्रोक मारणारी बॅटिंग आता लास्ट ओव्हर मध्ये करायची. सामन्याचा रिझल्ट काही हो पण जानवन वारे संघाची बॅटिंग तेवढी ताकदवान आहे ही 6 बॉल मध्ये दाखवायची. 6:40 फुलटॉस होता. हलकीशी अपील. 1 रन घेतली जाईल. 5 बॉल 39. लेगबायची धाव टीमच्या खात्यात जाईल. आता सामना फार दूर राहिलाय. जानमन वारेपासून 5 बॉल 39 आहेत. 5ही सिक्सर आले तरी देखील मालेगाव ब संघ विजयावरती शिक्कामोर्तब करेल. पण फॉर्मॅलिटी नव्हे तर आपल्या संघाची बॅटिंग कशी आहे. जानवन वारे संघाच्या परफॉर्मन्स कडे कित्येक क्रीडा रसिक बघतायत की वारे संघाची दमदार बॅटिंग कशी असेल. आणि 5 चेंडू 39 आहेत. बॉलर तयार. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न अथर्वचा. टायमिंग करू शकला नाही. 4 बॉल 39. मॅच जस्ट फॉर्मॅलिटी. आता 4ही बॉल टाकायचे कारण विजय जवळपास सुनिश्चित आहे आता मालेगाव संघाचा. कारण 4 बॉल आणि 39 इम्पॉसिबल मोमेंट त्यांनी आणलाय फलंदाजांसाठी. 439. अथर्वच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. एकच सिंगल. 3 बॉल 38 पाहिजेत. चला मार्केवाडी ब संघ आपण वॉर्मअप करा. फिल्डिंग साठी रेडी राहा. खाड्याचा बाडा संघ आपण खेळाडू कक्षाच्या बाजूला येऊन थांबा कारण हा सामना 3 बॉल आणि 38 ची गरज आहे. आता दिनेश मसेचा तो उत्तुंग असा षटकार इथून दिसेल का? शेवटच्या 3 बॉल मध्ये तो सिक्सर अपेक्षित आहे टीमला. पुढे आला होता दिनेश. स्ट्रोक मारण्यासाठी प्रयत्न होते. डॉट बॉल. 2 बॉल 38. 2 बॉल 38 ची गरज आहे. आमदार चषक वाकतची स्पर्धा आणि पहिल्या रात्रीमध्ये सेकंड राऊंडचा हा पहिला सामना आहे. विजयासाठी 2 बॉल 38. पहिला 1-1 सामना या 2 टीमने जिंकला होता आणि आता 2 बॉल 38. संघर्ष जो 53 धावांचा होता. अवघ्या 15 धावा आहेत वारे संघाच्या. 2 बॉल 38.
1:15 वाजून गेलाय, त्यामुळे पुढील 2 सामन्याला कमीत कमी टाइम कसा खर्च होईल याकडे मार्केवाडी आणि खाड्याचा बाड आपणही लक्ष द्या. 2 बॉल 38. दिनेश ऑन स्ट्राईक. बाटला लागलाय. 1 रन. आता 1 बॉल 37. चला वेल अजिबात घेऊ नका. 1 बॉल आहे, फॉर्मॅलिटी जस्ट. 1 बॉल 37. उद्या जो पहिला सामना असणार आहे त्या दोन्ही संघांनी बरोबर दोन्ही संघांनी 6:30 वाजता रिपोर्टिंग करा. जागेवरून मारला अथर्वने. सामना संपलाय, जिंकलाय तो मात्र मालेगाव ब. आणि या सामन्याचा हिरो ठरलाय 8 चेंडू मध्ये 23 धावांची इनिंग खेळणारा किशोर भोईर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.